दोन लेकरांची आई, वय 28 वर्ष, दिसायला खूप सुंदर. ती महिला आपल्या नवऱ्याच्या जिवलग मित्रासोबत संबंध स्थापित करते. त्या व्यक्तीला मध्यरात्री आपल्या घरी बोलावते. घरी बोलावल्यानंतर या दोघांचे शारीरिक संबंध सुरू असतात. सर्वत्र खोलीमध्ये अंधार पसरलेला असतो आणि त्याच वेळेस ती महिला आपल्या गादीखालून चाकू काढते आणि त्या व्यक्तीचं लिंग ती कापून आपल्या हातामध्ये पकडते. त्या महिलेने असं का केलं हे जाणून घेऊया सर्व काही सविस्तर. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातून. जौनपूर जिल्ह्याचं सरपतहा असं एक गाव आहे आणि या गावामध्ये पूजा कुमारी ही 28 वर्षांची सुंदर महिला आपल्या 2 लेकरांसोबत राहायची. पूजा कुमारीचं लग्न 5-6 वर्षा अगोदर झालं. तिचा नवरा हा एक दिहाडी कामगार आहे, पण गावामध्ये जास्त कामे नाही, त्यामुळे तो अगोदरपासूनच बाहेरगावी कामाला जात होता आणि काम करून आपल्या बायकोला आणि घरच्यांना पैसे पाठवत होता. पूजा कुमारीच्या आजूबाजूला त्यांची मोठ्या प्रमाणात भावकी देखील राहते. पूजा कुमारी आता आपल्या नवऱ्याला खूप आठवण करत होती, पण तिचा नवरा खूप लांब होता. पण तिच्या नवऱ्याचा जिवलग मित्र हा तिच्या घरी कधी कधी येत होता. हे दोघं एकमेकांना अगोदरपासून पसंत करत होते आणि आता ह्या दोघांमध्ये कोणीही नव्हतं. त्याचा फायदा हे दोघे घेणार होते. त्याचं नाव आहे अमित कुशवा. अमित कुशवा आणि पूजा कुमारी हे दोघेजणे एकमेकांच्या प्रेमामध्ये अडकले. या दोघांमध्ये अनैतिक संबंध स्थापित झाले. पूजाला 2 मुलं आहेत, पण तरी देखील ती अमितसोबत संबंध स्थापित करते. त्याला आपल्या घरी बोलवायची किंवा त्याला भेटण्यासाठी बाहेर जायची. यांच्यामध्ये अशा प्रकारचे संबंध चालू झाले होते. जवळपास 5 ते 6 महिने यांचे संबंध असेच चालू होते. गावातील बऱ्याच लोकांना ही सर्व माहिती झालं होतं की यांचे संबंध चालू आहेत. पूजाचा नवरा हा तेवढा काय दिसायला चांगला नव्हता, पण अमित कुमार हा दिसायला सुंदर होता. अजून तो कुमारा होता, त्यामुळे तिच्या मागे पूजा लागली होती. पूजाचं असं म्हणणं होतं की अमितने तिच्यासोबत लग्न करावे, पण अमितला दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करायचं होतं, कारण की या महिलेला 2 मुले आहेत आणि तिला नवरा देखील आहे. या महिलेसोबत त्याला फक्त संबंध ठेवायचे होते आणि अशी माहिती ज्या वेळेस पूजाला झाली तर पूजा त्याच्यावर वारंवार दबाव टाकू लागली की माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझं काही ना काहीतरी बरं वाईट करून टाकेल. पण अमितला वाटलं की एक महिला माझं काहीच करून घेणार आहे. एवढं सगळं चालू असताना सुद्धा अमित आणि पूजा दोघे एकमेकांना बोलायचे, एकमेकांना भेटायचे. आणि यानंतर 7 ऑक्टोबर 2025च्या रात्री पूजाला खूपच राग येतो. ती अमितला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलवते. अमित देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या आशेने तिच्या घराकडे जातो. घरी गेल्यानंतर पूजा आणि अमित मध्यरात्री एकमेकांसोबत संबंध बनवण्यात खूप व्यस्त झाले होते. पूजाने अगोदरच आपल्या गादीखाली एक चाकू ठेवला होता. ती चाकू काढते आणि संबंध सुरू असताना अमितचं लिंग आपल्या हातामध्ये पकडून त्याचं कापून टाकते. कापून टाकल्यावर अमितला विश्वास बसत नाही की हे सर्व त्याच्यासोबत काय झालं. त्याच्या वेदनेने तो जोरजोराने ओरडू लागला होता. त्याचे आवाज असे मोठे होते की त्याच्या आवाजाने गावातील अर्धे लोक त्याच रात्री त्यांच्या घराच्या बाहेर जमले होते. त्यानंतर त्याच लोकांनी अमितला दवाखान्यामध्ये दाखल केलं. त्या लोकांनी जे दृश्य बघलं ते फारच भयंकर होतं. त्या पूजाच्या हातामध्ये अमितचं लिंग होतं आणि दुसऱ्या हातामध्ये चाकू होता. यानंतर पोलिसांनी त्या बाईला अटक केली आणि अमितला वाराणसी येथे दवाखान्यामध्ये पाठवून दिलं आणि त्याची प्रकृती अजून देखील खूप गंभीर आहे. बाकी या अनैतिक संबंधाचा शेवट असा झाला. बाकी तुम्हाला अनैतिक संबंधाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.